बघू शकता तुम्ही, हे छान आपण भाजून घेतलंय आता। कसं काय मंडळी, मस्त मजेत ना? तर आज वेलकम टू माय चॅनल आणि खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये, त्याचं नाव आहे आपला चॅनल। तर मी आज एक छानशी रेसिपी घेऊन आलेली, अगदी पौष्टिक अशी, जे लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळे खाऊ शकतात अशी। तर ती रेसिपी आहे मस्त असे पौष्टिक मेथीचे लाडू। तर त्याच्यामध्ये खूप सारं मी इन्ग्रेडियंट्स टाकणार आहे, ते पण तुम्हाला दाखवणार आहेत काय काय टाकणार आहे ते। तर चला तर आपण बघूयात, आणि काय काय मी घेतले, काय काय मी तयारी केली आहे ते पण तुम्हाला दाखवते, आणि कसं कसं करायचं ते पण तुम्हाला दाखवते। माझ्या पद्धतीचे मी लाडू बनवणार आहे, तर ते बघूयात कसं आहे। तुम्हाला पण मला दाखवायचे आणि कसं बनवते ते पण दाखवते मी। चला तर इथं बघू शकता मी एवढं सगळं इन्ग्रेडियंट घेतलेलं आहे। याच्यामध्ये बघा, पहिल्यांदा मी सांगेल, इथं आपलं वाळलेलं खोबरं आहे, ते मी छान किस करून घेतलेलं त्याचा। त्याच्यानंतर इथे आहेत खारीक, आणि इथे आहे बदाम, इथे आहेत वॉटरमेलनच्या बिया, त्याच्यानंतर कलिंगडाच्या बिया आहेत इथे, त्याच्यानंतर इथं आहे मखाने, त्याच्यानंतर इथे आहे बघा ह्या आहेत पंपकिन सीड्स, त्याच्यानंतर इथे ह्या आहेत हे सूर्यफुलाच्या बिया, त्याच्यानंतर इथे आहे बघा तीळ घेतलेलं आहे मी, त्याच्यानंतर इथे आहे मेथीचे दाणे, आणि त्याच्यामध्ये हे एक जायफळ पण घेतलेलं आहे, ते पण टाकायचं आहे आपल्याला चवीसाठी। इथे घेतलेला आहे बघा मी डिंक, मस्त असं गावरान डिंक आहे हा, तर तो पण घेतलेला आहे। त्याच्यानंतर इथे आहे बघा विलायचीची पूड घेतलेली आहे, इथं मी गव्हाचं पीठ पण घेतलेलं आहे थोडंसं, त्याच्यानंतर इथं रागी पण घेतली, अख्खी पूर्ण रागी घेतलेली आहे बघा। याच्यामध्ये तुम्ही पीठ पण घेऊ शकता याचं, ते आपल्याला विकत मिळतं, पण इथे मी मिक्सरला बारीक करणार आहे त्याच्यामुळं मी हे घेतलेलं आहे। त्याच्यानंतर इथे घेतलेला आहे गूळ, हा पण मला बारीक करून घ्यायचा आहे, तो पण मी बारीक करून घेणार आणि छान त्याचा। तर असं सगळं साहित्य मी घेतलेलं आहे, आणि पुढे कसं काय काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते, माझी पद्धत, मी कशा प्रकारचे मी लाडू हे बनवते। तर हे सगळं साहित्य मी सगळं छान असं साजूक तुपामध्ये भाजून घेणार आहे। तर चला, तर मी आधी काय करणार आहे ते सांगणार आहे। आपली जे मेथीचे दाणे आहेत ना, त्यांना पण मी ग्राइंड करून घेणार, आणि त्याला पण मी दुधामध्ये मिक्स करून एक बाकीचं भाजून होसपर्यंत छान मी त्याला भिजवत ठेवणार आहे, म्हणजे त्याचा त्या कडूपणा जो आहे ना तो पण निघून जातो। किंवा हां, मग तुम्ही रात्री पण भिजत असं ग्राइंड करून घेतलं, आणि दुसऱ्या दिवशी जर आपल्याला करायचे असतील लाडू, तर आपण आदल्या दिवशी ते छान तुपामध्ये भाजून ग्राइंड करून ते पण आपण तुपामध्ये किंवा दुधामध्ये आपण त्याला छान भिजत ठेवू शकतो। तर तुम्ही तसंही केलं तरी चालेल, पण मी आत्ता असं करणार आहे। बाकीचं भाजून होईपर्यंत वेळ होणारच आहे, तोपर्यंत ते छान भिजून जाईल, तर तसं मी करणार आहे। तर चला मी दाखवते स्टेप बाय स्टेप कसं करायचं। चला, तर तुम्ही इथे बघू शकता मी एक कढई घेतलेली आहे बघा, त्याच्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे, आणि त्याच्यामध्ये आपल्याला आधी मेथीचे दाणे मी भाजून घेणार आहे, तर ते मी भाजून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते। तुम्ही ते बघू शकता मी साधारण 1 चमचा तूप घेतलेलं आहे, आणि याच्यामध्ये आपल्याला हे जे दाणे आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत छान। तर हे भाजून घेते मी। तर आपले बघा मेथीचे दाणे छान भाजून घेतलेले आहेत मी, आता हे मी काढून घेते आणि मस्त बारीक करून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये। तर इथं बघा मी ग्राइंड करून घेतलेले आहेत हे मेथीचे दाणे, आणि ते आता आपण काढून ठेवणार आहे आणि दुधामध्ये भिजवून ठेवणार आहोत। तर बघू शकता मी इथं बघा तुपामध्ये भिजवून ठेवलेलं आहे, दुधामध्ये नको भिजायला घालायला, कारण खराब होण्याची शक्यता असू शकते, म्हणून मी दुधामध्ये नाही टाकलेले, तर हे तुपामध्येच भिजत ठेवलेले आहेत मी। चला आता पुढचं मी दाखवते कसं करायचं ते। तर कढईमध्ये थोडंसं मी तेल टाकलेलं आहे बघा, आता याच्यामध्येच आपल्याला हे लोटस सीड्स आहेत ते टाकायचे आहेत आपल्याला, तर याच्यामध्ये मी टाकून घेते सगळे, आणि याला पण छान भाजून घेते। चला, हे सगळं भाजून घ्यायचं आहे आपल्याला, कमी गॅसवरतीच आपल्याला सगळं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे खाली लागणार नाही, जळणार नाही। हे भाजून घेते मी आता।
घेते बघा, छान भाजलेले आहेत आपले मखाने, तुम्ही बघू शकता. हे बघा छान भाजले ते बघा, मस्त भाजलेले. तर चला आता नेक्स्ट आपल्याला भाजून घ्यायचे आहे. ह्याच्यामध्ये याच कढईमध्ये तूप टाकायचं आहे आणि खोबरं मी भाजून घेणार आहे. तर इथं मी तूप टाकलेलं आहे बघा. आता आपण याच्यामध्ये खोबरं टाकणार आहोत. बघा किसलेलं खोबरं टाकलेलं आहे मी. ते पण भाजून घेऊया छान तुपामध्ये. तर आपलं खोबरं सुद्धा भाजून झालेलं आहे बघा. तर मी हे पण काढून घेते त्याच प्लेटमध्ये. तर खोबरं पण मी काढून घेतलेलं आहे याच्यामध्ये. आता याच कढईमध्ये आपल्याला परत तूप टाकायचं आहे. तर बघा इथं मी तूप टाकलेलं आहे. याच्यामध्ये आता आपल्याला खारी टाकायचं आहे. ही खारीक मी अर्धा किलोपेक्षा कमी घेतलेली आहे. जास्त बनवून ठेवलेली ते खराब व्हायला नको म्हणून मी कमी प्रमाणातच करते. तर याला पण आपण छान भाजून घेऊ तुपात. याच आपल्याला कढईमध्ये आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आहे. हे तुपामध्येच आपल्याला हे जो डिंक आहे हा पण भाजून घ्यायचा छान. केवढूसा होता बघा तो आणि केवढा झाला बघा. छान भाजून घ्यायचं आहे, असं कडक नाही राहायला पाहिजे. तो पण झाला बघा भाजून छान. तर आपण काढून घ्यायचं. त्याच्यामध्ये आपण टाकायचं सगळं एकत्र तसंच करायचे आपल्याला, कारण नंतर आपल्याला ग्राइंड करून घ्यायचे सगळे जिन्नस. आता आपल्याला परत याच कढईमध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे. 1 चमचा टाकला आहे बघा मी. तर ह्याच्यामध्ये आपल्याला हे बदाम टाकायचे, ते पण भाजून घ्यायचे छान. त्याच्यानंतर ह्या सगळ्या ज्या बिया घेतल्या होत्या आपण त्या पण टाकायच्यात. त्याच्यानंतर ह्या पंपकिन सीड्स हे पण टाकायचं याच्यातच. आणि हे सूर्यफुलाच्या पण बिया आहेत त्या पण आपल्याला टाकायच्यात. तर ह्याला पण छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला तुपात. मी तर एकदमच सगळं टाकलं, मस्त भाजून निघतील याच्यामध्ये. ते आपल्याला सगळं कमी गॅसवरतीच भाजायचं आहे. हे आता आपण भाजून घेऊ छान.
बघा छान झाले आपले हे पण भाजून घेतले. कलर बघा किती सुंदर मल्टी कलर दिसतंय बघा. तर हे पण आपण काढून घेऊया. आपल्याला बघा परत एक अर्धा चमचा मी तूप टाकलेलं आहे. त्याच्यामध्येच आपल्याला हे पांढरे तीळ ते पण भाजून घ्यायचे. याच्यामध्ये भाजून घ्यायचे आपल्याला हे सुद्धा. आणि ही जी रागी घेतली होती ही सुद्धा आपल्याला भाजून घ्यायची याच्यामध्येच. ते आपण छान भाजून घेऊया. अगदी पौष्टिक असे हे लाडू आहेत, जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणी सगळे खाऊ शकतात. आणि मुख्य म्हणजे ज्यांना कमरेचा त्रास होतो, म्हणजे कंबर दुखते, मुख्य म्हणजे फिमेलसाठी हे लाडू खूप अगदी पौष्टिक आहेत. याने खूप आराम पडतो आणि तुमची कंबर पण दुखणं कमी होतं. त्याच्यामुळे हे सगळे इन्ग्रेडियंट्स टाकून याचे छान लाडू घरच्या घरी. प्रोटीन पावडर पण होते, ह्याचे लाडू पण आपण बनवू शकतो छान. तर सगळं अगदी पौष्टिक असल्यामुळं ते आपल्या शरीरासाठी खूप उपयोगाचं आहे. त्याच्यामुळे हे सगळं आपण केलं पाहिजे. तर असं आहे ते. तर आता इथं माझी पण कंबर दुखत असते, त्याच्यामुळं मी बनवत असते असं आधीमध्ये. आणि राजवी आणि दिशासाठी सुद्धा खूप पौष्टिक आहे हे लाडू. तर हे पण भाजले गेले छान, बघू शकतो तुम्ही. तर हे पण काढून घेते मी. आता याच्यातच सगळं आपल्याला टाकायचं आहे. असं तूप टाकलेलं आहे बघा मी. आता याच्यामध्ये आपल्याला हे गव्हाचं जे पीठ घेतलेलं होतं, साधारण मी 1 वाटी घेतलेली आहे. तर हे पण मी याच्यामध्ये भाजून घेणार आहे या तुपामध्येच. हे पण भाजून घेते मी. हे पण छान भाजून घ्यायचे आपल्याला. लाडू करताना, लाडू वळवताना छान वाटतं, म्हणजे वळतात ते. आणि कलर पण छान होतो पिठामुळे, गव्हाच्या पिठामुळे. त्याच्यामुळे मी हे पण टाकते. तर याला पण थोडंसं लालसर, अगदी जास्त तांबूस, जास्त लाल नाही करायचं, अगदी थोडंसंच लाल करायचं आहे. आणि हे भाजलं की ते पण आपण याच्यामध्ये टाकणार आहोत, या पिठामध्येच टाकणार आहोत. थोडंसं तूप आणखी टाकते. हे पण तूप आपलं सॉरी हे पीठ पण छान भाजले गेले बघा. चला हे पण आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं. त्याच्यामध्ये टाकून घेते मी. आता आपल्याला याच्यामध्ये परत तूप टाकायचं आहे, 1 चमचाभर याच कढईमध्ये. आणि आपल्याला हा जो गूळ आहे ह्याला छान मेल्ट करायचं आहे याच तुपामध्ये. तर मी याच्यामध्ये हे टाकून देते गूळ. हा छान मी आता याला मेल्ट होईपर्यंत भाजून घेते याच्यामध्ये. बघा आपला गूळ छान मेल्ट होतो आहे. अगदी थोडंसं अजून गाठी आहे त्याच्यामध्ये, त्या पण होऊन जातील. मेल्ट झालं की ते सगळं आपण याच्यामध्येच टाकणार आहोत. आपण जे सगळं साहित्य जे भाजून घेतले ते. आणि त्याच्यानंतरच आपण थोडंसं थंड झालं की आपण ते मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत, त्याची पावडर करून घेणार आहोत. आणि नंतर त्याचे लाडू बनवणार आहोत. बघा आपला गूळ छान मेल्ट झाला आहे सगळा. तर आपण याच्यामध्ये टाकून देणार आहोत सगळे. बघू शकता तुम्ही, हे छान आपण भाजून घेतलं आहे आता. तर हे आपण छान एकत्र करूया. याला थंड झालं की आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया आणि नंतर याचे लाडू छान बनवूया. मस्त असे पौष्टिक लाडू तयार होतील. आणि याचा सुगंध खूप छान येतो आहे. मी हे सगळं भाजले ना तुपामध्ये, तर खूप मस्त वाटतं आहे. तर हे सगळं मी एकत्र करून घेते, मिक्स करून घेते असं छान. आणि नंतर मग याचे लाडू बनवायला घेऊयात आपण.
ग्राइंड केल्यानंतर आपल्याला लाडू बनवायचे. चला, तर बघा याच्यामध्ये आपल्याला ही जी विलायची पावडर आपण केली होती ना ती पण टाकायची आहे. तर ही मी टाकणार आहे. याच्यामध्येच टाकून द्यायचं, कारण काय होतं जेव्हा आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करायला घेतो ना तर ते बारीक होऊन जातं आणि चव पण छान लागते. तर असं आहे. त्याच्यानंतर हे जे आपण मेथीचे दाणे जे आपण भिजवून ठेवलेले होते ते पण आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. आणि हे जायफळ, साधारण मी अर्धं जायफळ किसणार आहे याच्यामध्ये. हे किसून टाकायचं आहे आपल्याला. जायफळाने कसं टेस्ट पण छान लागते आणि फ्लेवर पण छान येतो. तर असं वाटतं सगळं मिक्स करून घेऊया आणि याला मिक्सरमध्ये आता बारीक करून घेते. याच्यामध्ये बघा मी टाकते, थोडं थोडं करून मी टाकणार आहे, बारीक करून घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचं आपल्याला करायचं आहे बारीक, आणि खाताना छान लागेल. तर असं मी काढून घेते आता याच्यामध्ये. या कढईमध्येच मी काढणार आहे कारण याच्यामध्ये गूळ टाकलेला होता. असं थोडं थोडं करून मी सगळं बारीक करून घेते आता आणि नंतर मग लाडू करताना दाखवते. तर बघा आपण सगळी पावडर करून घेतलेली आहे याची. तर बघा आपण सगळी याची पावडर करून घेतलेली आहे. बघा खूप बारीक करायची नाही आहे आणि एकदम पातळ करायची नाही, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे बघा. तर मी असं ठेवलेलं आहे. आता त्याचे मस्त आपण वरून थोडंसं आणखी मी गरम करून तूप टाकणार आणि मग नंतर याचे छान वळणार लाडू आणि मस्त तयार करणार मी लाडू. आणि दाखवते. आणि मी मम्मीचं पण काम करणार. ती मला लाडू बनवायला मदत करणार येते ना. मला गोल गोल करायला येतं. गोल गोल काल पण तसं काल काल उलटा वडापाव, ओटा पाव बनवला अजून तेवढं. आणि मोदक बनवला अजून भरपूर बनवलं काय काय. सगळं हेल्प केली मला राजवीने. हो ना राजवी. चला, तर मी आता हे सगळं छान तूप वरून टाकून घेते. थोडंसं साधारण 2-3 चमचे मी गरम करून टाकते आणि मस्त आपण वळून घेऊया लाडूंना. छान थांबा थांब. तर बघा आपण अशा मस्तपैकी लाडू बनवून घेतोय. मी आता एक एक छोटे छोटे लाडू बनवून घेते छान असे. हे बघा मस्त असे लाडू बनवलेले आहेत मी. तर चालू आहेत आता हे सगळे लाडू मी बनवून घेते आणि तसं तुम्हाला दाखवते. तरी सगळे मी लाडू छान करून घेतले आणि बघा हे आपले मस्त असे लाडू तयार झालेले आहेत बघा. तर असे अगदी पौष्टिक असे लाडू झालेले आहेत तयार. तर तुम्ही पण करून बघा नक्की आणि खूप टेस्टी लागतात. तर आणि आपल्या सगळ्यांसाठी छान आहेत. वयोगट 3 वर्षांपासूनच्या सगळ्या जी मुलं असतात किंवा बायका असतात, मुली असतात, ते सगळ्यांसाठी हे खाऊ शकतं. तर हे असे लाडू आहेत. तर तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी ते मला नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तेही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला मी इथे सेंड करते. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.